आता नेक्स्ट परफॉर्मन्स आहे माझ्या हिरोईनचा. अहो खरंच ते मी कोण आहे तुझा हिरो. बघितलं, ही आहे माझी हिरोईन दुर्वा अनगर. ही आपल्या समोर एक नाटक सादर करणार आहे. बरोबर ना ग? पहिल्यांदाच करते का विनया योगेश का रोज असते नाटक? ए आई चल लवकर, केशरी वाड्याचा जिवंत देखावा चालू होत आहे. पटकन चल, मला तो बघायचा आहे. आणि माझा घट्ट घर हा तिथे खूप गर्दी आहे. अगं आई माझा हात सुटला, मला शोध ना, मला शोध ना. आजोबा तुम्ही कोण? तुम्ही पण त्या आजोबांसारखे दिसत आहात. तुम्ही पण या जिवंत देखावात आहात की काय? काय म्हणता? तुमचे काम झाले, आता आमचे काम बाकी आहे. मला नाही समजलं आजोबा. अच्छा, सध्या गणेश उत्सव चालू आहे. फुल धमाल आहे. ढोल ताशे मिरवणूक गाणी नाट्ये आणि भरपूर मोदक आणि प्रसाद. 10 दिवस नुसती धमाल असते. पण याशिवाय काय करतात गणेश उत्सवात आजोबा? अच्छा, गणेश उत्सव हा सार्वजनिक उत्सव आहे, पण तो तर लोकमान्य टिळकांनी सुरू केलाय असे आमच्या शाळेतल्या बाईंनी सांगितले. आणि त्या असेही म्हणाल्या की आपला देश पारतंत्र्यात असताना लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी हा उत्सव सुरू केला. त्यामधून त्यांना लोकांमध्ये जनजागृती व लोकांमध्ये अस्मिता निर्माण करायची होती, म्हणून टिळकांनी हा उत्सव सुरू केला. पण आजोबा आता तर आपला देश स्वतंत्र झालाय, ह्या सार्वजनिक उत्सवाची काय गरज आहे? अच्छा, म्हणजे यासारख्या उत्सवांचा उपयोग करून लोकांना एकत्र आणून आचार विचार यांची देवाणघेवाण करता आली पाहिजे आणि देशप्रेमाबद्दल भावना निर्माण करता आली पाहिजे. आजोबा पण ह्या तर सगळ्या मोठ्यांनी करायच्या गोष्टी आहेत. मग आम्ही लहान मुलांनी काय करायचं? अच्छा, हे तर खूप सोपं आहे. आम्ही करू शकतो. निर्माल्य पाण्यात फेकायचे नाही, मोठ्याने स्पीकर लावायचे नाही. आमच्या शाळेतल्या बाईंनी पण सांगितलंय. आणि त्या असे म्हणाल्या की आजोबा आमच्या पिढीला हे सगळे माहिती आहे, म्हणून तुम्हाला खूप आनंद झाला असेल ना. चला आजोबा, मी निघते. आई तिकडे माझी वाट बघत असेल. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. माझे नाव मी दुर्वा. आणि आजोबा तुमचे नाव काय? तुमचे नाव बाळ